नमस्कार मंडळी. ग्रंथांच्या सहवासात या उपक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण खाली जमीन वर आकाश या पुस्तकाचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. मेहता प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. 2006 साली पहिल्यांदा हे पुस्तक प्रकाशित झालं. माझ्याकडे जी आवृत्ती आहे ना मंडळी, ही बघा, ही आवृत्ती ही 2015 साली याचं पुनर्मुद्रण केलेलं आहे. 220 रुपये किंमत आहे आणि 210 पानं या पुस्तकाची आहेत. आत्मकथन या सदरामध्ये हे पुस्तक येतं. या आत्मकथनातील मला जाणवलेली विशेष बाब म्हणजे आपल्या वाट्याला आलेल्या जीवनाबद्दलचा एकही नकारात्मक हुंकार या आत्मकथनात नाही. उलट पक्षी सकारात्मक ऊर्जेचा कृतीयुक्त स्रोत आपल्याला जागोजागी आढळतो. या आत्मकथनाच्या सुरुवातीलाच लेखक म्हणतात, मला असं सांगितलं गेलंय, आणि त्यांनी पुढे आपल्या जन्माचा वृत्तांत दिलेला आहे. तो कथन करताना त्यातील मीकडे ज्या संयतपणे पाहून त्यांनी कथन केलं आहे ते वाचकाच्या मनाला स्पर्शून जातं. लेखकांची मानलेली आई उमाबाईंचं शब्दचित्र वाचताना वाचकाच्या डोळ्यासमोर त्या अक्षरशः उभ्या राहतात. आश्रमातील आपल्या त्या जीवनाचं वर्णन करताना लेखक म्हणतात, नवरंगे बालकाश्रमातील, पंढरपूर येथील नवरंगे बालकाश्रमातील आम्ही सर्वजण तसे कुणाचे कुणीच नव्हतो, ना रक्ताने ना नात्याने. आम्ही मानलेले असलो तरीसुद्धा एकमेकांचे सर्व काही झालो होतो. उमा आई, रमा मावशी, स्नेहा अक्का, ज्योत्स्ना ताई, विकास दादा, अभय व रतन मावस भाऊ कधी व केव्हा झाले हे कळलं सुद्धा नाही. अनाथाश्रम पाहायला येणारे बघे तान्ही बाळं पाहून कळवळत असत. नुकतीच बसायला लागलेली मुलं पाळण्यात झोके घेत बसून राहायची. आई बाबा या या असा शिकवलेला ताल ते धरायची. अनाथ मुलं आपल्या कधीही न येणाऱ्या आईबाबांना बोलावत आहेत, त्यांची आठवण काढत आहेत असं वाटून बघायला येणाऱ्या लोकांचा जीव गलबलून जायचा आणि ते मुलांना पैसे, खाऊ, चिरीमिरी द्यायचे. पूर्वी माणूस पंढरपूरमध्ये गेला की 2 ठिकाणी आपलं डोकं टेकवायचा. एक पांडुरंगापुढे आणि दुसरं नवरंगे बालकाश्रमात टेकवायचा. विठ्ठलाच्या मंदिरामध्ये त्याला दगडातला देव भेटायचा आणि या बालकाश्रमामध्ये माणसातले दगड दिसायचे. हो, माणसातले दगड. छातीवर दगड ठेवून जे कोणी आपली मुलं आश्रमाच्या दारात सोडत त्यांना दगड म्हणायचं नाही तर काय. पंढरपूरला आलेला वारकरी पांडुरंगानंतर अनाथ मुलांच्यातील देवपणाचं माणूस दर्शन घ्यायला न चुकता यायचा. लेखक म्हणतात, माणसं यायची, चुकचुकायची आणि निघून जायची. पुढे लेखक असं म्हणतात की आत्ता माझ्या लक्षात येतं आहे तेव्हा काय आणि आत्ता काय. अनाथाश्रम, रिमांड होम या संस्था समाजाच्या लेखी प्रासंगिक दया व्यक्त करणारी करुणालयच होती. पंढरपुरातील हा जो अनाथाश्रम आहे तो पंढरपुरांच्या लेखी अर्पणी असायचा. आर्फनेजचं ते एक अपभ्रंश रूप आहे. खरं तर ते अतिशय भयंकर असं भ्रष्ट रूप आहे. तिरस्कार, अस्पृश्यता त्यातून जाणवत राहायची. टांगेवाले या संस्थेस पोर हाऊस असं म्हणायचे. पुअर हाऊस हे ब्रिटिशांनी दिलेलं नाव. या आश्रमातील मुलं प्रसंग परत्वे, कारण परत्वे इकडे तिकडे भटकताना जर का दिसली तर समाजातील तथाकथित मंडळी बिन आईबाची पोरं म्हणून बिनदिक्कत त्यांच्याकडे अंगुली निर्देश करायची. आणि म्हणूनच मंडळी, मला असं वाटतं
की हे एका व्यक्तीच्या जीवनातील प्रसंगांचं चित्रण करणारं केवळ आत्मकथन नाही आहे, तर ते एका व्यक्तीबरोबरच एका समष्टीचं, एका समाजाचं प्रखर वास्तव दर्शन कथन आहे, असं मला ठामपणे वाटतं. पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे लेखकांनी की बालपणीचा काळ सुखाचा अशी गाणी आजही रेडिओवरती लागली तरी त्यांना वेदना होतात. कशी होती रे माझी आई ह्या गाण्यावर आजही त्यांना बंदी घालावीशी वाटते. मऊ जशी ती साय दुधाची आई होती का तशी मायेची अशी पृच्छा करणाऱ्या या गाण्यातल्या कशी होती रे माझी आई हा प्रश्न त्यांना नेहमी डाचत राहायचा. तीच गोष्ट माया आणि साय यांच्या बाबतीत. दुधावरची साय कामकरी बायका नर्सेस खाऊन टाकायच्या. मायेचा पाझर 12 तासाची ड्युटी करणाऱ्या ज्या दाया आहेत त्यांना फुटला तरच नवल ना. म्हणून लेखक म्हणतात, ज्या काळात आम्हाला आईची ऊब हवी होती त्या काळात समाजाने आमच्या लेखी दाईची डूब दिली होती. आमच्या जगण्या वाढण्यात आमचंच योगदान मोठं होतं म्हणायचं. सांभाळणाऱ्या बाया पोराची दोरी बळकट असं म्हणायच्या. आणि म्हणूनच आजही रस्त्याच्या कडेला एखादं मजुरी करणाऱ्या आईचं बाळ जर का दिसलं तर लेखकाला त्या बाळामध्ये आपलं उपेक्षित बालपण दिसतं. आश्रमातला दिनक्रम सुद्धा त्यांनी वर्णन केलेलं आहे मंडळी, की सगळं शिस्तीने रांगेत चालायचं. झोपणं असेल, जेवणं असेल, प्रार्थना म्हणणं असेल, शिशूला जाणं असेल, सगळं रांगेने ओळीत करायचं. हॉलमध्ये जाताना, वर्गात जाताना, प्रार्थनेला जाताना हाताची घडी, तोंडावर बोट. जेवल्यानंतर झोपणं सक्तीचं असायचं. ते झोपणं सुद्धा विचित्र होतं. सगळ्यांनी एका बाजूला तोंड करून झोपायचं. एकमेकास चिकटून मुलं झोपायची. एखाद्या ताईला मॉनिटर म्हणून नेमलेलं असायचं. तिच्या हातात छडी असायची. तिने 1, 2, साडेमाडे 3 असं म्हटलं की सगळ्यांनी डोळे मिटायचे. हालचाल, बोलणं बंद. एखाद्या मुलाला जर का झोप येत नसेल आणि त्यांनी डोळे किलकिले करून पाहिलं तर छडी बसलीच म्हणून समजायचं. आणि वाचक हो म्हणूनच लेखक म्हणतात की आजही मला पडल्या पडल्या झोप लागते, त्याचं रहस्य या अंगवळणात दडलेलं त्यांना दिसतं. या आश्रमामध्ये दत्तकीकरण, वाढदिवस, लग्न, व्रत, उपवास, डोहाळ जेवण, ओटी भरणं असे सगळे कार्यक्रम साजरे केले जायचे. पण या साऱ्याला आश्रमाच्या भोवतीची जी भिंत आहे त्या भिंतीचा वेढा आणि तिढा असायचा. जीवनाला जेरबंदीचं सावट असायचं असं लेखक म्हणतात. पुढे त्यांनी असं नमूद केलेलं आहे की ज्या वेळेला त्या अनाथाश्रमातील मूल म्हणजे मुलगी नाही मुलगा 10 वर्षाचा पूर्ण व्हायचे त्यावेळेला खास मुलांसाठी जो बालकाश्रम असेल किंवा रिमांड होम असेल तिथे मुलाची बदली केली जायची. अशी बदली कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये लेखकाची झालेली आहे 10 वर्षानंतर. पहिल्यांदा त्या रिमांड होममध्ये त्यांना 5 नंबरच्या बरॅकमध्ये ठेवण्यात आलं. आणि लेखकांनी त्यावेळेचा प्रसंग सांगितलेला आहे, अनुभव सांगितलेला आहे की जो वाचताना आपल्या अंगावर काटा येतो मंडळी. लेखक म्हणतात, त्या रात्री माझं सारं बालपण कुस्करलं गेलं. रिमांड होममधील ते रॅगिंग होतं, त्यातून कुणाचीच सुटका नसायची. लेखक म्हणतात की मी जन्मतःच शिकार होतो, पण असं कुस्करलं जाणं हे अतिशय शिसारी आणणारं होतं खरं. पण नंतर एक्सरे मशीनमध्ये घालून लेखकाचं वय ज्यावेळेला निश्चित झालं म्हणजेच ते कमिट झाले त्यावेळेला 5 नंबर बॅरॅकमधून 3 नंबरच्या बॅरॅकमध्ये त्यांची बदली करण्यात आली. रॅगिंगमधून त्यांची सुटका झाली, मोकळीक श्वास त्यांना त्या ठिकाणी घेता आला. आपल्या पंढरपूरच्या अनाथाश्रमातील मित्रमंडळी सवंगडी सुद्धा त्यांना या 3 नंबरच्या बरॅकमध्ये भेटलेली आहेत.
ह्या सगळ्या प्रतिकूल प्रसंगामधनं जात असताना सुद्धा लक्षात घ्या मंडळी, लेखकांनी या संस्थेबद्दल म्हणजे रिमांड होम असो किंवा अनाथाश्रम असो, या दोन्ही संस्थांबद्दल अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेला आहे. आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, आपण ते त्यांच्याच शब्दात वाचूया म्हणजे आपल्याला त्याची खचितच चांगली प्रचिती येईल. बघा, लेखकांनी म्हटलं आहे त्या रिमांड होमबद्दल किंवा आश्रमाबद्दल, एक मात्र खरं की आश्रम असू द्या की रिमांड होम, या दोन मातृसंस्थांनीच माझ्या पायांना बळ दिलं नि माझ्या महत्वाकांक्षेस पंख फुटले, तेही या संस्थेमुळेच. लहानपणी या संस्था मला नकोशा वाटायच्या. संस्था नियमांच्या काचात बंदिस्त असतात. तिथं मोकळे वारे खेळायचे तर तशी दृष्टी असलेली अधिकारी मंडळी असावी लागतात. त्यावेळेच्या मर्यादित जागृती व साधनांनिशी चालणाऱ्या या संस्थांनीच मला उद्याची उज्ज्वल पहाट दाखवली, हे नाकारून कसं चालेल. माझ्या जीवनास खरी उभारी भरारी लाभली ती याच काळात. बघा मंडळी, म्हणजे इतके प्रतिकूल प्रसंग आले तरी सुद्धा या ठिकाणी लेखकांनी त्यामधनं सकारात्मक दृष्टिकोन घेतलेला आहे आणि तो सकारात्मक दृष्टिकोनच नंतर त्यांच्या कामाला आलेला आहे. आणि म्हणूनच त्यांनी या सगळ्या प्रतिकूल प्रसंगांवरती मात करत या सगळ्या प्रतिकूल प्रसंगांना जीवनातील समस्या न मानता जीवनातील संधी मानलेलं आहे मंडळी. आणि त्या संधीचा फायदा उठवून, त्या समस्येला संधी मानून त्या संधीचा फायदा उठवून कष्टाने त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चढती कमान कायम ठेवलेली आहे. आणि त्यांचा हा जो दृष्टिकोन आहे ना, हा जो दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतो तो त्यांनी प्रस्तावनेमध्ये अतिशय छान पद्धतीने नमूद केलेला आहे. त्यासुद्धा 3-4 ओळी मंडळी मी तुम्हाला त्यांच्याच शब्दामध्ये वाचून दाखवते. त्याच्यामधनं आपल्याला खूप काही बोध घेता येण्यासारखा आहे. बघा त्यांनी काय म्हटलंय, माझ्या जीवनात आक्रोश, आक्रस्ताळेपणा, आरोप यांना बगल देत नेहमीच मी रचनात्मक मार्ग धरत आलोय. आरक्षणाच्या कुबड्या मी कधी अपेक्षिल्या नाहीत. माझं जग सवर्ण अवर्णतेच्या पलीकडचं असल्यानं जे जगलं भोगलं ते लिहिलं. हे आत्मकथन रक्तसंबंध, जात पंचायत, धर्मसभा, संस्कारादी पारंपरिकतेस भेदून घेतलेला माझ्या माणूसपणाचा एक आत्मशोध होय. वाचक हो, कधी कसं हे बोलकं त्यांनी लिहिलेलं आहे बघा. आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की या पुस्तकाबरोबर पुस्तक वाचायला सुरुवात करण्याच्या आधी या पुस्तकाला लेखकांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे ती प्रस्तावना तुम्ही निश्चित वाचा. वाचकाचं मन ढवळूनच निघतं असं नाही, तर आपण प्रचंड अंतर्मुख सुद्धा होतो. मंडळी, ह्या परिचयामध्ये पुस्तकाच्या मी लेखकांच्या बालपणीच्या परिस्थितीच्या अनुभवांचंच अल्पस्वल्प परिचय करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण पुस्तक लेखकांच्याच शब्दातून वाचलं तरच या पुस्तकाला खरा न्याय मिळेल असं मला स्वतःला वाटतं. आणि ह्या सगळ्या नकारात्मक परिस्थितीवरती सकारात्मक स्वतःच्या आत्मिक बळाने मात करत कष्टाने मेहनतीने लेखक खूप शिकले. आधी त्यांनी डिप्लोमा मिळवला, MA केलं, PhD केलं, हिंदी प्राध्यापक म्हणून ते नावारूपाला आले. मराठी, हिंदी अशा भाषांमध्ये त्यांनी विपुल लेखन केलं. कोल्हापूर येथील जो बालसंकुल आहे त्याच्या प्रगतीत लेखकांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाची त्यांनी उभारणी केलेली असून भारतीय साहित्यिकाचं हे पहिलं शास्त्रोक्त संग्रहालय आहे. या पुस्तकाचा अनुवाद मराठी बरोबरच गुजराती आणि हिंदी भाषेमध्ये सुद्धा झालेला आहे. इतकंच नाही वाचक हो, तर हे पुस्तक विविध विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा समाविष्ट केलेलं आहे.
युरोप आशियातल्या 15 देशांचा अभ्यास दौरा करण्याची संधी लेखकांना मिळाली आणि ते भारतीय शिष्टमंडळाचे एक सदस्य आहेत. समाजसेवा, शिक्षण, साहित्य सेवा यातील उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. बघा मंडळी, म्हणजे लहानपणाची त्यांची जी परिस्थिती आहे, अनाथ होते ते, त्यांच्या आईने त्यांना त्या आश्रमामध्ये सोडून दिलेलं होतं, पण तरीसुद्धा या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवरती त्यांनी आपल्या आत्मिक बळाच्या आधारावरती मात केलेली आहे. कुठलाही नकारात्मक हुंकार त्यांनी आपल्या जीवनामध्ये उमटू दिलेला नाहीये. खरंच त्यांचा हा जीवन प्रवास आपल्याला थक्क करून सोडतो, कारण त्यांनी ते नुसतं जीवन जगले नाहीयेत मंडळी, तर त्यांनी स्वतःचं जीवन फुलवलं आणि यशाची चढती कमान आपल्या आयुष्यामध्ये ठेवली. नाहीतर काय हो मंडळी, समाजामध्ये आज कितीतरी व्यक्ती आपल्याला अशा दिसतात की त्या फक्त आणि फक्त परिस्थितीचं तुणतुणं वाजवत बसतात आणि स्वतःच्या कार्यशून्यतेचा जो काही बागुलबुवा आहे तो निर्माण करतात, कार्यशून्य राहतात. आणि म्हणूनच मला असं निश्चितपणे सांगावंसं वाटतं की हे आत्मचरित्र किंवा हे आत्मकथन अशा लोकांना एक सणसणीत दिलेली चपराक आहे. खरंच चपराक आहे मंडळी, की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे ते नाही असं समाजातली बहुतांश मंडळी बोलत असतात. माझ्याकडे असं असतं तर मी असं कर्तृत्व केलं असतं, तसं असतं तर तसं कर्तृत्व केलं असतं. सगळ्या जरतरच्या काल्पनिक गप्पा. पण ज्याला निसर्गतःच जन्माला आल्याबरोबर आईने ठोकरलेला आहे, परिस्थितीने ठोकरा दिलेल्या आहेत, पण तरीसुद्धा स्वतःची सकारात्मक जी कल्पना आहे, जी कृती आहे, ती लेखक सोडत नाहीत. खरंच त्यांचा हा जीवन प्रवास आपल्याला आत्मभान आणून देतो, खरंच आत्मभान आणून देतो, आपल्याला विचार मंथन करायला प्रवृत्त करतो. आणि म्हणूनच मला असं ठामपणे वाटतं की त्यांच्या ह्या सगळ्या जीवन कार्यकर्तृत्वाचा आढावा वाचल्यानंतर, ते प्रसंग वाचल्यानंतर आपण सुद्धा समाजासाठी काही करू शकतो का, ते कृतीत आणू शकतो का, हे आत्मभान प्रत्येक वाचकाला हे पुस्तक निश्चितच देतं असं मला ठामपणे वाटतं. मंडळी, पुस्तक वाचून झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये सुद्धा हेच विचार निश्चितच येतील ह्याची मला खात्री आहे. मंडळी, आज आपण खाली जमीन वर आकाश या आत्मकथनाचा थोडक्यात परिचय करून घेतला. हा भाग तुम्हाला आवडला असल्यास या भागाला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढचे जे भाग प्रकाशित होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. नमस्कार वाचक हो.